नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ऋतूज व्लॉगमध्ये. आणि आज मी इथे नवीन जर्नी स्टार्ट करते आहे. आजपासून व्लॉग करण्याचं ठरवलं आहे. आय होप तुम्ही मला साथ देशाल. तर आज आपण फर्स्ट व्लॉग करणार आहे देवदर्शन ट्रिप विथ फॅमिली. तर बघूया काय काय होतं आहे, हे तुम्हाला सगळं मी ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. चला तर मग कंटिन्यू करूया. आता इथे रात्रीचं आम्ही थांबलो होतो, 3:45 वाजलेले, तुम्ही बघू शकता. तर आता इथे सकाळी चहा टीसाठी आम्ही इथे थांबलो होतो. अर्धी फॅमिली आपली स्विफ्टमध्ये आहे आणि अर्धी तवेरात. तर इथे आपण चहा वगैरे पिऊया. आणि तुळजापूर पण इथून जवळच आहे. लवकर आपण पोहोचणार आहोत तुळजापूरला. तर बघूयात, ते पण आता येतातच आहे स्विफ्टमधले फॅमिली मेंबर्स. तर त्यांच्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. तर मस्त चहा पिऊन जाऊया, लवकरच भेटूया तुळजापूरला. तर इथे मस्त आम्ही तुळजापूरला पोचलेलो आहे. फ्रेश वगैरे झालो आहे, तयारी केली आणि आता आपल्याला जायचं आहे देवदर्शनासाठी. फर्स्ट आपलं हे आहे डेस्टिनी. तर तुळजापूरला इथे बघू शकता किती गर्दी, भयानक गर्दी आहे. आणि इथे मस्त आपलं दर्शन झालेलं आहे. फोन अलाउ नसल्यामुळे इथे मी बाहेर व्लॉग करते आहे. तर गर्दी पण खूप होती, पण चांगलं दर्शन झालं आरामशीर. आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला, तो थोडासा खाल्ला वगैरे, फोटोज वगैरे काढलेले आहेत. आणि आता इथे मस्त आम्ही गाडीत येऊन बसलेलो आहे आणि आता सगळ्यांनाच खूप भूक लागल्या आहेत. तर आम्ही आता जेवणाचं नियोजन बघतो आहे. आणि ते सगळेच खूप तरसलेले आहेत, तुम्ही बघूच शकता. तर आता इथे शंभू आहे, तो पाणी पितो आहे, माझ्या बहिणीचा मुलगा. तर इथे म्हणजे नाही का, सगळेच असे खूप दमल्यासारखे वाटत आहेत, कारण गर्दी पण खूप होती तुळजापूरला. आणि तुम्ही बघू शकता मागे पण आपली एक गाडी आहे, त्याच्यात पण आपले अर्धे मेंबर्स आहेत. आणि तवेरामध्ये पण आपले अर्धे मेंबर्स आहेत. तर चला कंटिन्यू करा. तर नमस्कार. आणि आता आपण आलेलो आहे अक्कलकोटला, आपलं सेकंड डेस्टिनेशन. आणि इथे आता कंप्लीट 4 वाजलेले आहे आणि इथे पार्किंगमध्ये खूप गर्दी आहे, त्यामुळे पार्क करायला गाडी थोडासा वेळ लागला. तर मग इथे पण आता थोडंसं फ्रेश वगैरे होणार, थांबणार. रूम वगैरे बघायचं आहे आम्हाला. इथे अर्धी फॅमिली आहे आणि अर्धी फॅमिली स्विफ्टमध्ये आहे. तर बघूयात आता काय काय होतं आहे, कंटिन्यू करा तुम्ही. इथे मस्त तुळजापूरला पण दर्शन झालेलं आहे. इथे फॅमिली फोटोज वगैरे काढून झालेले आहेत आपले, एकदम भारी. आणि इथे वहिनी अक्कलकोटला वहिनी डोक्याला हात लावून बसला तर काय होते त्यांना, काय झालं होतं. नंतर आम्ही म्हणजे नाही का देवदर्शनासाठी बाहेर निघालो. आत्ता मी जस्ट तयार वगैरे झालेले. अर्धी फॅमिली पुढे आणि अर्धी पब्लिक मागे आहे. आणि मी पण चाललेलीच होते, त्यामुळे व्लॉग थोडासा घेतला, पण थोडासा राहिला, कारण तिथे पण फोन अलाउ नसतो, म्हणजे कोणत्याच ठिकाणी फोन अलाउ नसतो देवदर्शनामुळे. त्यामुळे मी थोडंसं बाहेरूनच घेतला आहे क्लिप, तुम्ही बघू शकता. मस्त असं सुंदर दिसत होतं. स्वामींची मूर्ती पण भारी होती एकदम. आणि ते वातावरण खूप भारी होतं. आणि इथे आता आपण आलेलो आहोत जेवणाच्या रांगेमध्ये. आणि रात्रीचे इथे 8:45 वाजलेले आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी, भयानक गर्दी होती इथे पण. तर इथे आपली अर्धी पण फॅमिली आहे, म्हणजे इथे लेडीज लोकच आहे, कारण जेंट्स लोक दुसऱ्या साईडनी होते, त्यामुळे जेंट्स लोकांना घेता नाही आलं. तर इथे पण मस्त आता आपण जेवण वगैरे करूयात आणि बघूया पुढे काय नियोजन आहे. त्यामुळे मस्त फॅमिलीज फोटो काढलेत. आणि आम्ही पोचलो त्यानंतर पंढरपूरला पण इतकी भयानक गर्दी होती. एकादशी असल्यामुळे तिथे पण गर्दी होती, त्यामुळे आम्ही तिथे मुखदर्शन घेतलं. आणि इथे आता आम्ही थांबलेलो आहे उसाचा रस प्यायला, तुम्ही बघू शकता. इथे मम्मी पण आहे, आजी वगैरे सगळे आहेत. तर इथे आता मस्त उसाचा रस पिऊयात आणि मग ऑन द वे डायरेक्ट जेजुरी, बघू शकता तुम्ही, जेजुरी जाऊयात. तिथे पण आज बघू शकता इथे पण गर्दी होती एकादशीमुळे पंढरपूरला. आणि आता आम्ही ऑन द वे जेजुरीला चाललेलो आहे आणि दुपारचे वाजले तिथे 2:15, 2:30 वाजलेले आहेत. तर इथे म्हणजे ट्रॅफिक पण पुण्यात खूप असते, त्यामुळे जेजुरीला जायला पंढरपूरवरून तरी 1-2 तास लागतातच. तर आता बघूयात काय काय होतं आहे. आणि तुम्हाला व्लॉग आवडत असेल, बघायला मजा येत असेल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला तर मग आता इथे सोन्याची जेजुरी तुम्ही बघू शकता. आम्ही जेजुरीला पोचलेलो आहे फायनली. हे
लास्ट डेस्टिनेशन होतं आणि इथे मस्त दर्शन करून गाडीत बसले. मी डायरेक्ट गाडीतला व्लॉग घेते आहे. मंदिरातला व्लॉग नाही घेतला मी जेजुरीतला, कारण तिथे पण गर्दी होती. रविवार असल्यामुळे पब्लिक खूप होती त्यामुळे. आणि आता दर्शन करून आम्ही आता चाललो आहे उरुळी कांचनला. तिथे भेटणार आहे दीदी वगैरे आणि मग नंतर आम्ही जाणार आहोत मनमाडला डायरेक्ट आपल्या घरी परत. तर इथे तुम्ही बघू शकता भंडारा म्हणजे पूर्ण त्यांनी असं नाही का कलरसारखंच झालेलं आहे, एकदम पूर्ण पिवळे पिवळे झालेले. इथे शंभू पण तो वैतागला आहे. तर तो सांगत होता की नाही का म्हणजे माझा मित्र आहे, तो माझी वाट बघतो आहे, तो मला विचारतो आहे तू कधी येणार आहे कधी येणार आहे, आणि आता मी फायनली चाललो आहे म्हणून असं बोलत होता तो. तर मग मी पण म्हटलं ठीक आहे जाऊयात आपण, बघूयात काय होतं आहे. मग काय नाही, चला तर मग आता जाऊयात आपण उरुळी कांचनला. तब तक के लिए बाय. आणि आता फायनली आज व्लॉग मी एंड करते आहे. काल एंड करायचा विसरून गेलेली. काल रात्रीच्या आम्ही 2:45ला घरी आलेलो, त्यामुळे लेट झालेलं. डायरेक्ट सगळेजण झोपले, मी पण झोपले होते, म्हणून आज व्लॉग एंड करते. व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि कमेंट करायचं देखील विसरू नका. आणि असेच नवनवीन व्लॉग पाहण्यासाठी मला सपोर्ट करा. आणि बघूयात आपण आता पुढे काय काय होतं आहे काय काय नाही ते. मी नवीन ब्लॉग टाकतच राहील. सबस्क्राईब करा.